ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद प्रथमोध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तिसरा स्कंद आणि पहिला अध्याय मी वाचून दाखवत आहे. जय जयाजी पांडुरंगा संताचे अंतरंगा, ज्याच्या चरणांगोष्टी गंगा पापभंगा करीत असे. जो या पुंडलिकाचे साठी धावून आला जगजेटे, ठेवून या करकटी उभा ठेला समविटे. त्याचे चरणी माझा माथा, तुझी गाऊ मंगलगाथा. श्रीमद्भागवताची कथा तृतीय स्कंदे संक्षिप्ते. श्री महाराज शुक भगवान करो लागती पुढील कथन. विदुर त्या योनी स्वग्रह स्वजन वनांतरी हिंडतसे. पांडवांचा द्वेष चित्तांत म्हणून धृतराष्ट्रे लाक्षागृहात. त्यांना जाळण्याचा केला यत्न, कृष्ण कृपेने वाचले. द्युती सर्व पांडव जिंकून द्रौपदीचे करू गेले वस्त्रहरण. आदी निंद्य कर्मे पाहून विदुर उपदेशी धृतराष्ट्रा. महाभारती विदुरनीती नामे पावलीसे ख्याती. ऐकोन कौरव अपमान करती, विदुरे त्यागिले यास्तव. विदुरे केला वेश अवधूत, नाना तीर्थी हिंडत. प्रभास क्षेत्री जव तो येत, भारतीय युद्ध संपले होते. यमुना तीरे अकस्मात उद्धवाची झाली भेट. आलिंगन देऊनी परस्परास कुशल प्रश्न करीतासे. विदुर उद्धवास करी प्रश्न, कैसा राजा उग्रसेन, वसुदेव आणि प्रिय कृष्ण, राम प्रद्युम्न सांबादी, सात्यकी आणि अक्रूर, अनिरुद्ध आणि यादववीर सर्व असती ना क्षेम कुशल. वर्तमान सांगावे. आत्मा तोची वासुदेव, बलराम हा अहंभाव, प्रद्युम्न म्हणजे बुद्धितत्व, मन अनिरुद्ध जाणावे. तो कृष्णाचा प्रिय भक्त, सखा सेवक आणि आप्त. श्रीकृष्णाची सांग मात, क्षेम मजला कळले नसे. ऐकताची श्रीकृष्ण नाम, उद्धवांचे हरले देहभान. हा कृष्ण कृष्ण म्हणून नेत्री अश्रू लोटले. उद्धव जन्मता कृष्ण भक्त, 5 वर्ष वयाचा असत. कृष्ण पूजे वाचून न खेळत, इतर खेळ नावडती. करिता कृष्ण पूजा खेळ, भोजनाची होऊन जाय वेळ. माता बाहे वारंवार, भान नसे उद्धवासी. बाळपणापासून कृष्ण चिंतन, त्याच्या सेवेत आयुष्य घालून, अंतिवियोगे अति दारुण. उरी दुःख दाटलेसे. उद्धव म्हणे विदुराशी, हतभागी मी भेटलो तुझसी. लोप झालासे कृष्ण सूर्यासी, अंधकार अवनीवरी. तू विचारेसी आमचे कुशल, यादवांसी गिळता झाला काळ. नंदनंदन देवकी बाळ, निज धामासी गेलासे. जेने मारोनी कंसाशी, पितर सोडविले बंदी शाळेसी. हात जोडून म्हणे ताताशी, क्षमा करणे मजमुढा. जो का काळाचाही काळ, तो यशोदेचा झाला बाळ. यशोदा राघवी कापे चळचळ, कृष्ण कृपाळ आठवतसे. राज्यपदी बैसविले उग्रसेना, मजला दास तुमचा जाना. मजवरे करोनी कृपा अवलोकना, काम काही सांगाजी. सोय असोनी सर्वेश्वर, ऐसे लागव दावी फार. गोपीजनांचा प्राणेश्वर, कृष्ण कृपाळ आठवितसे. जन्म मथुरेत बंदिशाली, येऊनी राहिला व्रज गोकुळी. गोप बाळा सवे खेळी, कृष्ण कृपाळ आठवितसे. असे ज्याने बाळपणी निर्दाळले दैत्यखानी, करीतो अपराध बांधले दावानी. कृष्ण कृपाळ आठवतसे. गोपिकांच्या घरी जाऊनी, नित्य चोरोनी खायलोनी. गायी वसे चारी राणी, कृष्ण गोपाळ आठवतसे. विषस्तन पाजो आली पूतना, परम गती पावली मातृसमाना. ऐसा परम दयाळू जाना, कृष्ण कृपाळ आठवतसे. जेने निर्मिले द्वारकापुरी, परनिल्या 16 सहस्र नारी. ज्याची सुवर्णाची होती नगरी, कृष्ण कृपाळ आठवतसे. बैसवी मजला एकासनी, निजलो त्या सवे एक शयनी. भोजना बैसवी एक भानी, कृष्ण कृपाळ आठवतसे. नाना दैत्य निर्दाळिले, भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले, कौरवाधिकही श्रीकृष्णे. परंतु स्वकुल झाले मत्त, विप्रशापाचे करू निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत, प्रभात पट्टनी पातले. तेथे प्याले मद्य वारुणी, भांडू लागले मत्त होऊनी. एरकानी शस्त्रे घेऊनी, परस्परांशी लढले ते.
तेने मेले सर्व यादव, वार्ता ऐकोनी श्री वसुदेव. त्या गीते झाले निज देह, सहगमन स्त्रियांनी केलेसे. शेषावतार श्री संकर्षण, करता झाला निज धाम गमन. सिद्ध झाले भगवान कृष्ण, अवतार समाप्त करावया. एका पिंपळाचे तळी स्वच्छ बैसले श्रीवन माळी. सव्य पादा वाम मांडीवरी, ठेवोनिया बैसले. जानोनिया निर्वाण वेळ, वियोगे बहु झालो व्याकुळ. चरणावरी ठेवूनी बाळ, सन्मुख उभा राहिलोसे. तव अकस्मात मजसी बोले यादवराय, उद्धवा आता येतो मी. वसु होताशी पूर्वसृष्टी, त्वा केली माझी भक्ती. इह जन्म लाभली मत्संगती, पण पुनरावृत्ती तुझ नाही. तू माझा सखा प्राण, तू माझे निज जीवन. तूची माझे ध्येय ध्यान, तूची माझा निज ठेवा. मी गेल्या निज धामाशी, त्वा रक्षावे या भूमीशी. हिंडोनिया मम भक्तीशी, भक्ती मानसी स्थापावे. सृष्टीपूर्वी कमलोद्भावे, ज्ञान जे सांगितले व्यासास. तुझ देऊनी निज बोधास, निज धाम गम करीत मी. ऐसे ज्ञान सांगोन मजला, श्रीकृष्ण निज धामासी गेला. तेची श्रुत झाले मैत्रेयाला, उद्धव म्हणे विदुराशी. विदुर विनवी उद्धवासी, ते ज्ञान उपदेशावे. मजसी उद्धव म्हणे आज्ञा तैसी, श्रीकृष्णाची मज नाही. तुझा श्री गुरु श्री मैत्रेय तत्पादांचा करी आश्रय. हरिद्वारी शीघ्र जाय, तेथे भेटी होईल. निरोप दिला परस्परास, उद्धव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. गुरु मैत्रेय भेटला, ब्रह्मशापे मेले सर्व यादव. पृथ्वीवरी ठेविला श्रीविद्धव. कृष्णाचे प्रेम त्यावर अतीव, भक्ती प्रसारार्थ ठेवला. धन्य विदुर एकनिष्ठ, कुरुकुला माझी श्रेष्ठ. हरिद्वारी झाला प्राप्त, पाहता झाला मैत्रेया. स्वस्थ शांत प्रसन्न वदनी, मैत्रेय होता सहजासनी. महाभक्त अगाध ज्ञानी, ऐसा मुनी देखिला. त्याचे दर्शन होता क्षणी, विदुर स्वयं उमजे मनी. धन्य धन्य श्री गुरु ज्ञानी, कृष्ण चिंतनी रमलासे. त्यासी घाली लोटांगण, गुरु राया तुझ मी शरण. तोडा वेजी भवबंधन, ज्ञानोपदेश करुनिया. आपणा लागी सौख्य व्हावे, म्हणून यत्न करती आघवे. परी दुःख पावती दैवे, काय कारण कळेना. पूर्व पापे कृष्ण विमुख, अज्ञ जीव पावती दुःख. त्यासी व्हावे कृष्ण सुख, म्हणून महात्म्य तुझैसे. संत साकार भगवत मूर्ती, जन उद्धराया आकारती. कृष्ण रूपे श्री गुरुमूर्ती, तू भेटला मज लागी. मी असता हस्तिनापुरी, श्रीव्यास येती वारंवारी. धर्म व्याख्यान देती परोपरी, सुख मम अंतरी झाले ना. जैसे घडे श्री गुरुमुखे, श्रवणतेच दुःख होय निरसन. काय करावे शास्त्र व्याख्यान, गुरुचरण न लाभता. पाहुनी शिष्याची एकनिष्ठता, आनंद झाला मैत्रेय चित्ता. अभय तुझसी बाळा आता, शिष्योत्तमा प्रसन्न मी. विदुरा तू यम भगवान, मांडवे ऋषीच्या शापाने. कुरुकुळी झालासी उत्पन्न, दासी पुत्र व्यासांचा. श्री मैत्रेय विदुराशी, सांध्यत सांगितले जगदुत्पत्तीसी. मुळी पाहणे भागवतासी, कथा पुढारी ऐकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती, विराट पुरुषाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती, राजवंश आणि मन्वंतरे. 4 वर्ण 4 आश्रम, 4ही पुरुषार्थ आणि धर्म. उपजीविके लागे साधन, कर्मफळे सांगे. मजला ज्ञान हे श्री भगवान, परंपरेने झाले प्राप्त. आदी गुरु संकर्षण शेष, सनतकुमार शिष्य त्याचे. सनतकुमार शिष्य सांख्यायन, त्यासी पराशर गेले शरण. पराशरांचे म्या धरले चरण, ते ज्ञान तुझला सांगतसे. ब्रह्मासी झाले सृजन ज्ञान, पूर्वी जो झालेसे कथन. तेची कथा न कळते सांगेन, सृष्टी वर्णन करता ती. भूभुव स्वातीन, काम्य कर्म फळ भोगार्थ जाण. निष्काम कर्मे करती, त्याला महाजहा तपा सत्य. यासी म्हणती सप्त व्याहती, हेची सप्त लोक असती. काळ अनंत करी सृष्टी, 9 प्रकारे परिसावी. प्रकृती पासाव 6 प्रकार, विकृती पासाव 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. नित्य नैमित्तिक प्राकृतिक, प्रलयाचे हे प्रकार त्रिक. ज्यासी भागवत ज्ञान सम्यक, प्रलयीही ते स्थिर असती.
महत्तोत्पत्ती प्रथम सर्ग अहंकार हा द्वितीय सर्ग पंचमहाभूते तिसरा सर्ग कर्म ज्ञानेंद्रिय सर्ग चौथा इंद्रियाभिमानी देवतांचा सर्ग पाचवा पंच अविद्येचे सर्ग सहावा सर्ग विस्तार जाणावा ऐसा प्रकृतीचा. हे सहा सर्ग प्रकृतीचे. आता सांगेन विकृतीचे. उपजने स्थावरांचे सर्ग सातवा बोलीचे. वटपिंपळादी वनस्पती केळी धान्य आदी औषधी लता ज्या आधारे वाढती आणि त्वकसार वेळू आदी आधारा वाचोनी वाढती त्यांना विरुद्ध बोली जेती. आम्रवृक्षादी द्रुमास्ती. सहा जातींचा स्थावर सर्ग. आठवा सर्ग जाना आहार निद्रा भय मैथुन वस्तू ओळखती घानेंद्रियाने. मनुष्य उत्पत्ती सर्ग नववा. सनतकुमार नारदादी ते 10व्या सर्गात येती. देव पितर गंधर्वादी यक्ष किन्नरादी देव सर्ग. परमाणु अनुत्रसरेणू त्रुटी वेद लव निमिष काष्टा लघु घटिका मूर्त प्रहरक्षण कालगणना. प्रहर दिवस पक्ष मास ऋतू आयने सौर वर्ष वर्षाचे 360 दिवस कालगणनायने रीती. कृत त्रेता द्वापार कली ही 4 युगांची चौकडी लागती. 12,000 वर्षे पुरी होण्याचं देवांची श्रुत व्हावे. या 4 युगांचे 1000 फेरे होता एक दिवस घडे. महरलोक ते ब्रह्मलोकी राहणारे त्याचा एक दिवस आहे. एवढीच रात्र गणना करता एक दिवस होय ब्रह्माचा. 14 मनू त्यात होता काल अनंत नारायण. प्रत्येक मन्वंतराचा मनू भिन्न. सप्तर्षी देव इंद्र जान मानव राजे होती कर्माज्ञे. ब्रह्म्याच्या एक दिवस सर्ग. ऐसी करता कालगणना ब्रह्मदेवाची 100 वर्षे 100 जाना त्यातील 50 संपली जाना. द्वितीय परार्थ चालू असे. पहिला परार्थ ब्रह्मकल्प दुसरा परार्थ वाराह कल्प म्हणून आपण करता संकल्प. वाराह कल्प उच्चारितो. ब्रह्मदेव करता देवस्तुती. निर्माल्य 5 अज्ञानवृत्ती. ज्यांना कर्मे तम मोह म्हणती. महामोह तामिश्र अंध तामिश्र. स्वस्वरूपाचे अज्ञान या नाव तम जान. देह आपले स्वरूप मानणे मोह त्यासी म्हणताती. भोगेच्छा तो महामोह. भोग संपता होय क्षोभ त्याची म्हणताती तामिश्र. अंधता मिश्र तो ऐका. भोग्य वस्तूचा नाश होता तै स्वनाश मूर्ख जीव मानत. यास जाणी जे अंधता मिश्र. पंचपर्वा अविद्या ही. अनंतर ब्रह्मा करी ध्यान ध्याता श्रीहरीचे चरण. तेने झाले पवित्र मन. मानस सृष्टी मग केली त्यांची पावनी ब्रह्मस्थिती. ब्रह्म रागविला चिंती वक्र करता झाला भ्रुकुटी. नील लोहित पुत्र देखे उपजता करी दीर्घरुदन. तेने पावला रुद्र नाम त्यासी दिदल्या स्त्रिया निर्मून. प्रजा उग्र प्रसवला प्रजा पावनी भयप्रद. पुनच्च ब्रह्मा करी तप 10 प्रसवे मानसपुत्रा. ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध ते. मरीची अंगिरा पुलस्त्य पुलह ऋतू भृगुवसिष्ठ. दक्ष नारदे दशपुत्र प्रसवनी तुष्ट झाला. धर्माधर्म क्रोमकाम नद्या वापी निवृत्ती जाण. ब्रह्मा सृष्टी करी उत्पन्न छायेपासून कर्दम झाले. सरस्वती या कन्येशी पाहता ब्रह्माशी मोह झाला होता. मरीचादी ऋषींनी निवृत्त करता त्याग करी शरीराचा. तेची शरीर दिसते निकेश राहिलेसे रूप धरून दुखे. पुनः शरीर लोकनायके ब्रह्मदेवे धरिले सृष्टयर्थ. 4 मुखातून 4 वेद वैद्यक शास्त्र गायन कला उपवेद इतिहास पुराणे पंचमवेद. नाना यज्ञ निर्मिले 4 वर्ण 4 आश्रम स्वरवर्ण छंद उत्तम आणि उपजीविका साधन. ब्रह्मा निर्माण करी हर्षे स्वदेहाचे करुणी 2 भाग. शतरूपामानी मनू स्वयंभू मैथुनजन्य प्रजा प्रारंभ. येथोनी आजालासे प्रियव्रत उत्तानपात. पुत्र होती कन्या कृती देवहूती प्रस्तुती. यांचा विस्तार झाला जगती. ते हे मानव जाणावे. तृतीय स्कंदाचे 12 अध्याय. संक्षेपे कथिले न चले उपाय. ओळंगावे जे ज्ञानेश्वर पाय. तेने न्यून राहेन ज्ञानी यांचा महाराव. आळंदीत नांदे ज्ञानदेव जेने व्यापिले विश्व सर्व. विश्वात्मका त्यानमो
कामी क्रोधी सेवा चोर, म्हणवी तुमचा मी किंकर. माझा तुम्हावरी भार, कवन काळ करी मला. तानयाचे लागटा झटे, तेने अधिकची पाना फुटे. शुद्ध मायेचे तुझेची गोमटे, सत्य करुनी दावावे. श्रीकृष्णाच्या चरणावरी वाहून शब्दांची ही मोगरी. तुष्टो कृष्ण सर्वांवरी, चरणदास विनवितसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंदे सृष्टिसृजन नाम प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.